सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी माते नमः. आज आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे ते पाहणार आहोत व व्रताच्या साहित्यांचे काय करायचे आहे ते देखील पाहणार आहोत. त्याचप्रमाणे उद्यापन करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत, तर शेवटपर्यंत नक्की पहा. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी महालक्ष्मी मातेच्या व्रताची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे. जसे या महिन्यातील पहिल्या गुरुवारला महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन योग्य पद्धतीने करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करण्यासाठी इतर गुरुवारप्रमाणेच यासुद्धा दिवशी पूजेची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे. धूप, दीप, नैवेद्य, आरती, कथा या सर्व गोष्टी इतर गुरुवारप्रमाणेच याही दिवशी करायच्या आहेत. हे व्रत महिलांसाठी खूप विशेष असते. या दिवशी व्रत व त्यांचे योग्य पद्धतीने उद्यापन केल्याने लक्ष्मी मातेच्या कृपेने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. या दिवशी उपवास करावा. नेहमीप्रमाणेच पूजा मांडणी, पूजाविधी झाल्यावर या दिवशी संध्याकाळी 7 सुवासिनी किंवा 7-11 कुमारिकांना घरी बोलवायचे आहे व त्यांना हळद कुंकू लावून लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आहे. प्रसाद म्हणून एखादे फळ, गजरा, फूल देखील तुम्ही देऊ शकता. तसेच महालक्ष्मी मातेच्या व्रताची कथेची पोथी व यथाशक्ती भेट वस्तू देखील देऊ शकता. या दिवशी कन्यापूजन करण्याला खूप महत्त्व आहे व शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणाला वस्त्र, दक्षिणा देऊन नमस्कार करावा व त्यांचा देखील आशीर्वाद घ्यावा. या दिवशी घरातील संपूर्ण वातावरण शांत, सकारात्मक ठेवावे. सकाळी लवकर उठून अंघोळ करून उंबरठा पूजन, रांगोळी, तुळशीपूजन जरूर करावे. नंतर घरातील देवपूजा करून घ्यावी. या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत मनोभावे पूजा करावी, आरती करावी, मातेला पूर्ण श्रद्धेने नमस्कार करावा. प्रार्थना करून काही चूक झाली असतील तर लक्ष्मी मातेकडे क्षमा मागावी. मातेचे अस्तित्व घरात नेहमी टिकून राहावे, मातेची कृपा घरावर नेहमी राहावी यासाठी प्रार्थना करावी. तसेच या दिवशी उद्यापनासाठी घरी आलेल्या स्त्रियांना एखादा गोडाचा पदार्थ, खीर देखील तुम्ही देणे चांगले असते. या स्त्रिया म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूपच आहेत असे मानून त्यांचा योग्य तो मान सन्मान जरूर करावा. आणि दुसऱ्या दिवशी कलशावरील नारळ हलवावा व काढावा. नंतर फुले, गजरा असतील तर ते केसामध्ये घालावेत. बाकीचे साहित्य जसं की दुर्वा, निर्माल्य, तांदूळ, खाऊची पाने ही सर्व वाहत्या पाण्यात विसर्जित केले तरी देखील चालते. त्याचप्रमाणे कापसाची माळसुद्धा पाण्यामध्येच विसर्जित करायची आहे. त्यानंतर सुपारी त्याच पुन्हा तुम्ही वापरल्या तरीही चालते. आणि नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करू शकता किंवा काही जण हा नारळ प्रसाद म्हणून देखील वापरतात किंवा काही जण या नारळाला लक्ष्मी स्वरूप समजून लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात. यापैकी तुम्ही काहीही तुम्हाला जे जमत असेल ते तुम्ही करू शकता. नंतर कलशामधील पाणी तुम्ही तुळशीला किंवा इतर कोणत्याही झाडाला अर्पण करू शकता. फळे तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांना घरी खायला देऊ शकता. त्याचप्रमाणे जशी पूजा, व्रत मांडणी प्रसन्न मनाने, श्रद्धेने केली त्याचप्रमाणे व्रताचे उद्यापन देखील शुद्ध मनाने, भक्तिभावाने करायचे आहे. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, अपशब्द वापरू नये.
घरी आलेल्या प्रत्येकाचाच आदर करावा. शुद्ध भावाने संपूर्ण दिवस भक्तीमध्ये घालवावा. त्याचप्रमाणे घरात सुद्धा वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सायंकाळच्या पूजेच्या वेळेत संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन पूजा करावी. उद्यापनाचा दिवस चांगला घालवावा, भक्तीत घालवावा. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.